नमस्कार मित्रांनो, राज्यात महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। तिकीट न मिळाल्याने काही पदाधिकाऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे। दरम्यान आता नेते पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचे वारे वाहत असताना मुंबईत ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे। येथे तिकीट न मिळाल्याने एका बड्या महिला नेत्याने ठाकरे गटाला रामराम ठोकून थेट भाजपात प्रवेश केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सरचिटणीस सदस्य शीतल देऊरकर यांनी उल्हासनगर येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊरकर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे। शीतल या मुंबई महापालिकेच्या 51 क्रमांकाच्या वॉर्डमधून इच्छुक होत्या। त्यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी तयारी देखील केली होती, परंतु ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले। त्यामुळेच नाराज होऊन त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला रामराम ठोकला। त्यांनी आता थेट भाजपात प्रवेश केला आहे। तिकीट वाटपादरम्यान माझे फोन उचलले नाहीत, माझ्या मेसेजला उत्तर दिले गेले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला। दरम्यान शीतल यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्यामुळे ऐन महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।